नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात MPSC एक्झाम गाईड हे यूट्यूब चॅनल. आज आपण 26 एप्रिल 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, इथे जे आपण प्रश्न बघणार आहोत हे तुमच्या येणाऱ्या कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये थेट परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर चला पाहूया तुम्ही किती प्रश्नांची योग्य उत्तर देतात. तर चला आपण पहिला प्रश्न बघू. वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कोणती चित्रपट निर्मिती स्पर्धा सुरू झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे व्ही एम फ्रेम्स. तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 मध्ये वंदे मातरम लिहिले. तर त्याच्या 150व्या वर्षानिमित्त ही स्पर्धा सुरू झाली आहे. तर यात ही तरुणांसाठी खास स्पर्धा असून यात 3 प्रकार आहेत. तर 1 मिनिटाचे रील्स, 5 मिनिटाचा AI चित्रपट आणि 15 मिनिटांचे लघुपट. तर वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण झाल्यानंतर VM फ्रेम्स ही चित्रपट निर्मिती स्पर्धा सुरू झाली आहे. चला आपण पुढील प्रश्न. फिफाच्या महिला फुटबॉल विकास कार्यक्रम 2026 साठी कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारत. भारत हे याचं योग्य उत्तर आहे. भारताची निवड 12 देशांमध्ये झाली आहे. तर या कार्यक्रमाचा उद्देश महिला फुटबॉलचा व्यावसायिक दर्जा वाढवणे आणि दीर्घकालीन विकास करणे हा आहे. तर हा कार्यक्रम मे ते ऑक्टोबर 2026 दरम्यान ऑनलाईन होणार आहे. तर चला आपण पुढील प्रश्न बघू. जनरल M. नरवणे यांनी एप्रिल 2026 मध्ये कोणते पुस्तक प्रकाशित केले? तर याचं योग्य उत्तर आहे द क्युरियस अँड द क्लासिफाईड. द क्युरियस अँड द क्लासिफाईड. तर जनरल नरवणे हे भारताचे 28वे लष्कर प्रमुख होते. त्यांनी या पुस्तकात भारतीय लष्करातील समज, गैरसमज आणि मनोरंजक कथांवर प्रकाश टाकला आहे. US आर्मी वॉर कॉलेजच्या इंटरनॅशनल फेम हॉल ऑफ फेम मध्ये कोणाचा समावेश झाला आहे? तर US आर्मी वॉर कॉलेजच्या इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये कोणाचा समावेश झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. जनरल उपेंद्र द्विवेदी. तर ते भारतीय लष्कराचे प्रमुख आहेत. हा सन्मान मिळवणारे ते तिसरे भारतीय अधिकारी ठरले आहेत. याआधी हा सन्मान कोणाला भेटला होता? तर जनरल VK सिंग आणि जनरल विक्रम सिंग यांना हा सन्मान भेटला होता. तर त्याच्यानंतर हा सन्मान जनरल उपेंद्र द्विवेदी यांना भेटला आहे. तर हा पुरस्कार उत्कृष्ट लष्करी नेतृत्वासाठी दिला जातो. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न, हा तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने. जनरल उपेंद्र द्विवेदी हे याचं योग्य उत्तर आहे. चला आपण पुढील प्रश्न बघू. N. नंबी नारायण यांना मानद डॉक्टरेट देणारे विद्यापीठ कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे बागलकोट विद्यापीठ. बागलकोट विद्यापीठ. तर नंबी नारायण हे इस्रोचे माजी शास्त्रज्ञ आहेत. क्रायोजेनिक रॉकेट तंत्रज्ञानातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. तर हा सन्मान विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात देण्यात आला. चला आपण पुढील प्रश्न बघू. भिकाजी या ब्रँडची स्थापना कधी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे 1993. तर हा प्रश्न का विचारला आहे? भिकाजी फूड्स चे संस्थापक शिवरतन अग्रवाल यांचे नुकतेच वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. तर शिवरतन अग्रवाल यांनी 1986 मध्ये हा व्यवसाय सुरू केला आणि 1993 मध्ये भिकाजी हे नाव देऊन या ब्रँडची स्थापना झाली. तर भिकाजीचे संस्थापक शिवरतन अग्रवाल यांचे नुकतेच निधन झाले, तर त्यांनी 1993 मध्ये भिकाजी हे या ब्रँडची स्थापना केली. GEM पुरस्काराने कोणत्या महानगरपालिकेला सन्मानित केले गेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गुंटूर महानगरपालिका. गुंटूर महानगरपालिका. तर आंध्र प्रदेशातील गुंटूर महानगरपालिकेने व्हिएन्ना येथे पार पडलेल्या जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन, म्हणजे GEM चा लॉंग फॉर्म आहे जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन, पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. गुंटूर महानगरपालिकेने महिलांना ऑटो ड्रायव्हर म्हणून रोजगार दिला. यामुळे महिला सक्षमीकरण आणि कचरा व्यवस्थापन दोन्हीही साध्य झाले. तर हा पुरस्कार UNIDO कडून देण्यात आला आहे.
तर जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन हा पुरस्कार म्हणजे GM पुरस्कार गुंटूर महानगरपालिकेने पटकावला आहे. तर चला आपण पुढील प्रश्न बघू. महाराष्ट्र सरकारने कोणते नवीन धोरण मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे CBG धोरण. CBG धोरण 2026. तर या धोरणाद्वारे ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार केला जाईल. तर मिथेन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा निर्मिती हा याचा उद्देश आहे. आणि हे गोबरधन या योजनेशी सुसंगत आहे. केंद्र सरकारच्या गोबरधन या योजनेशी सुसंगत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत जे आपण प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त कोणती चित्रपट निर्मिती स्पर्धा सुरू करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे VM फ्रेम्स. तर फिफा महिला फुटबॉल 2026 ला प्रोत्साहन देणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश करण्यात आला आहे. जनरल नरवणे यांचे पुस्तक द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे आहे. US आर्मी वॉर कॉलेज हा सन्मान मिळवणारे आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. नंबी नारायण यांना मानद डॉक्टरेट बागलकोट विद्यापीठाकडून मिळाली. भिकाजी ब्रँडची स्थापना 1993 मध्ये झाली. युनिडचा GEM पुरस्कार गुंटूर महानगरपालिकेला मिळाला. आणि महाराष्ट्र सरकारचे नवीन धोरण आहे CBG धोरण 2026. तर मित्रांनो, तुमचा स्कोर किती झाला आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच दररोजच्या चालू घडामोडींसाठी या चॅनलला म्हणजेच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.